तेंडुलकर यांनी घरी चहा पिण्यासाठी बोलवलं. त्या काळात भाऊ सुद्धा भावासाठी मदत करत नाही. त्या काळात तुम्ही पूर्ण गावासाठी उभे राहिले. बालपणीचं गाव बघायची प्रेरणा, ते जाण्याचं पाणी तू उभं केलं आणि ते सगळं. आईला काय असं बदलाव असं वाटतं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावल्यावर जातो, जेव्हा ते इस्लामी हिंदीत बोलू किंवा RPIने बोलू, आपला अनुभव आपलं काम जर राष्ट्र आणि समाजाच्या गावाच्या काम येत असेल तर मी 100% जातो. गावात दारू, व्यसनं, वादविवाद, भांडण, तंटे काहीच रोजगाराची साधनं नाही, कुठल्या सुविधा नाही, 4थीपर्यंत शाळा, शिक्षणाची परिस्थिती विकट होती. का सेवा संस्था सुद्धा ब्लॅकलिस्ट होते. पैसा यायला लागला की मग गैरसमज सुरू होता. झोपलेली माणसं जागे होतात. शेवटी आपण समाजासाठी काम करायचा प्रयत्न केला. समाज आपली परीक्षा पाहतोच. किंवा ज्ञानोबा नाही ह्या समाजाने घडवलेला आहे. कारण आई आठवड्याभर निघून गेली होती. 10 पैलवान आमच्या घरी वर्ष राहायचे. कुठे शिकलेले नव्हते पण सुसंस्कृत होते. पैसे नव्हते पण माणूस केलं. आता किती मिलियनर्स. हॅलो अँड वेलकम टू कृष्णा जनपर शो. मी कृष्ण साळुंके आणि आजचा आपला पॉडकास्ट खूप स्पेशल आहे. कारण आपल्यासोबत येणार आहेत महाराष्ट्राच्या आदर्श गावाचे निर्माते, ज्यांनी दुष्काळग्रस्त भागाला मिलियनर्सचं गाव बनवलं, पद्मश्री श्री पोपटरावजी पवार. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही म्हणजे प्राऊड फील करतो की मी तुमच्यासोबत बसलोय. तुम्ही पद्मश्री पुरस्कार तुम्हाला भेटला. जेव्हा तो पद्मश्री पुरस्कार भेटला तेव्हा फिलिंग कशी होती तुमची? ग्रामविकासाचा सर्वोच्च सन्मान होता. ते राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितले तर खेड्याकडेच आणि मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन जिथे आहे तिथं पहिली सुरुवात करा तर स्वावलंबी भारताचं स्वप्न पूर्ण होईल. एक स्वावलंबी गाव ज्यावेळेस आपण करतो त्याचा तो सर्वोच्च सन्मान आहे असं मला वाटतं. इंडियन स्पोर्ट नॅशनल सिव्हिलियन अवॉर्ड तुम्हाला भेटला. त्यानंतर तुमचं आयुष्य कसं होतं? का तुम्ही अजून काही नाही, माझं मी जसा होतो 90 साली तसाच आहे. काय त्याला पुरस्कार एक प्रेरणा असते. तो एक आपल्या केलेल्या लोकांच्या सहभागाचा तो सन्मान आणि गौरव असतो की जे काम पाहण्यासाठी देशभरातून विदेशातून लोक सातत्याने येतात आणि त्या कामातून इतर लोकांना प्रेरणा मिळते की समोर काहीतरी असलं तर ते पाहून आपल्याला आपल्या पद्धतीने बदल करता येतात आणि त्या कामाला प्रोत्साहन मिळालं. तुम्हाला बाहेरून कसे फीडबॅक भेटले? आता एन नंबर ऑफ कंट्रीजमधून तुम्हाला लोक भेटायला येतात. एक आदर्श गाव म्हणून तुमची म्हणजे एक छवी निर्माण झाली. बरेचसे बाहेरून फॉरेन डेलिगेट्स येतात, तुम्हाला भेट देतात. तुम्हाला एक त्याची फिलिंग कशी की मी आज एक पूर्ण नुसतं भारतात नाही तर बाहेर पण तुमची ओळख निर्माण झाली. कसं असतं की कोणीतरी नेतृत्व करायचं असतं, त्यासाठी जनतेने सहभाग द्यायचा असतो आणि ज्यावेळेस नेतृत्व आमचं ग्रामपंचायत सरपंच म्हणून येते. पण गेली 35 वर्ष गावातली लोक श्रमदान करतात, लोक सहभाग देतात, वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः काही वेळी लोकवर्गणी देतात. हा गावाचा प्रयत्न. गावाच्या प्रयत्नाला सर्व शासकीय यंत्रणांनी प्रामाणिकपणे पाठबळ दिलं आणि काही राज्यकर्त्यांनी त्या कामाला आणखी पुढे जाण्यासाठी मदत केली. तसेच 4था स्तंभ जो आहे पत्रकारिता, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आपले फोटोग्राफर असोसिएशन असेल, या सर्व मंडळी कुठेही जाहिरातीची कुठली अपेक्षा न करता अगदी रकाळीच्या रकाळ भरून या गावाचं महत्त्व 7 समुद्राच्या पलीकडे. आणि सर्वात महत्त्वाचं की कॉन्ट्रॅक्टर गेली 35 वर्ष ज्याही कॉन्ट्रॅक्टरनी या गावात काम केलं ते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे 20-20 वर्ष आमचे रस्ते खराब होत नाही, लावलेली झाडं 100% जगतात. मला वाटतं या सर्वांचा तो एक सन्मान असतो आणि तेच पाहण्यासाठी आज तापमान बदलामुळं संपूर्ण जगाच्या समोर जी अगदी मानवी अस्तित्वाची समस्या आहे. कारण 75 वर्ष आपण स्वातंत्र्याला पूर्ण केली. येत्या 25 वर्षात एवढं निसर्गाचं शोषण केलं,
तेवढं त्याचं त्याला परत दिलं नाही. तर आता मानवी अस्तित्व संकटात आहे भूताला. आणि आता जगभर अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी यातून आपण हे सगळं अनुभव करतो. पण अशा प्रसंगात वेगवेगळ्या देशाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. भारतातही वेगवेगळ्या राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी आहे, काही ठिकाणी बर्फ पडतो, काही ठिकाणी जंगली सदृश्य म्हणजे नॉर्थ ईस्ट घ्या, साऊथ, उत्तर, समस्या वेगळ्या आहेत. पंजाबची समस्या वेगळी, हिवरेबाजारची वेगळी. म्हणून जे आहे की लोकांचा सहभाग आणि प्रशासनाची मानसिकता हे काही कॉमन फॅक्टर असतात. तर ते कॉमन फॅक्टरच्या दृष्टीने जगभरातली लोक इथे गाव पाहायला येत असतात. या गावाने लोकसहभागातून शासकीय योजनांचाच प्रभावीपणे जो उपयोग करून घेतला, तर त्यामुळं या गावाच्या कामात सातत्य राहिलं. हे पाहण्यासाठी लोक येतात. तुम्ही म्हणता की मी ऍक्सिडेंटली सरपंच झालो, त्याचं कारण काय? नाही, आता त्यावेळेस 90 साली असे सरपंच व्हावं काही करावं असं काय तेवढ्या योजना समस्याचं काही नव्हतं. 90 साली बऱ्यापैकी लोक एकत्र येणं, बसणं, उठणं आणि फारशा पाण्याच्या त्या समस्या नव्हत्या. तर त्यावेळेस सगळं सिजनेबल पीक पद्धती असायची, पावसावर अवलंबून. तेवढं फारसं आणि शेतीतून खूप पैसा मिळवावा अशी मानसिकता नव्हती. आणि गावाला फार रस्ते, शौचालय, वीज असं स्वरूप फार मोठं नव्हतं. आणि मग त्यावेळी मी साहजिकच आहे, शिकायचं, दुष्काळी गावात काही नाही, मी शिकून नोकरी करायची. आणि क्रिकेटची आवड होती, क्रिकेट खूप चांगलं खेळायला मिळालं ऑल इंडिया लेवलपर्यंत. आणि त्यामुळे असं वाटलं होतं बुवा खेळाडू म्हणून चांगली नोकरी करायची, क्रिकेट होईन नोकरी होईल ही अपेक्षा होती. आणि मी ज्यावेळी गावात आलो ते माझ्या मुद्द्यावर ग्रामसभेत लोकांनी एकत्र बसून समस्या सोडवल्या, वादविवाद सोडवले. आणि एक चांगला मुलगा आहे व काहीतरी करत, म्हणून ते निवडणूक बिनविरोध झालं. त्यावेळेस मी 26-27 असेल. आणि त्याच वेळेस फक्त वाद गावातले मिटतात म्हणून सरपंच पद स्वीकारले. कारण आई आठवडाभर निघून गेली होती की तू या गावात येऊ नको. आमच्या बहिणीचं लग्नच पाहुण्यांकडे करावं लागलं होतं नगरमध्ये. कारण गावात दारू, व्यसन, वादविवाद, भांडण, तंटे काहींचंच होतं. आणि रोजगाराची साधनं नाही, कुठल्या सुविधा नाही, 4थीपर्यंत शाळा, शिक्षणाची परिस्थिती बिकट होती. आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं व मुलांनी त्याचं शिक्षण यातून करिअर करावं यापेक्षा म्हणून कुटुंबाचा विरोध होता. तर चला आपल्या मुद्द्यावर गावात वाद मिळतो म्हणून स्वीकारला. आणि मग 2 महिने गावात आलो नाही, ते 26 जानेवारीलाच गावात आलो. मग तुम्हाला असं वाटतं कधी रिग्रेट होतं की मी क्रिकेट मध्ये जर मी अजून एक्सेल केलं असतं तर मग आज वेगळं काहीतरी का तुम्हाला असं काय असतं की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेतून पुढे जाणं. फक्त एक आहे क्रिकेटमुळे आनंद याचा आहे की एक टीमवर्क असतं, सर्व एकत्र येऊन खेळतात, त्याच्यामुळे जिंकता येतं. जिंकलं की हवेत जायचं नाही, हारलं तर नैराश्यग्रस्त व्हायचं नाही. हे मला ग्रामविकासात लागू पडलं. आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेस सचिन तेंडुलकर यांनी घरी चहा पिण्यासाठी बोलवलं, मग तो एक मोठा सन्मान होता की चला क्रिकेटचा बॉल ज्यांना मांडलं जातं. आणि मिसेस डॉक्टर अंजली सचिन तेंडुलकर मॅडम हिवरेबाजारमध्ये येऊन गेल्या. आणि माझा एक कॉलेजचा क्रिकेटचा मित्र सुनंदन लेले, ज्यामुळे सचिन तेंडुलकरांशी संपर्क झाला. आणि यातून एक आहे की मग क्रिकेट वैयक्तिक करिअर बदललं नाही प्रापंचिक, परंतु गावाचं चित्र बदलण्यात तो क्रीडांगणावरची मानसिकता जी आहे ती खूप कामी आहे. त्यामुळे एक आहे की यातून नाही क्रिकेटचं करिअर झालं, परंतु एक गाव बदललं, त्या गावाचं भविष्य बदललं. आणि ते पाहून आता हजारो गावं हिवरेबाजार पाहायला येतात, देशातून, राज्यातून, विदेशातून. आणि ती प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी खूप लोक काम पण करतात. तर हे काम मला वाटतं खूप मोठं आहे. कारण इथं ग्रामविकासात निवृत्ती रिटायरमेंट नाही. क्रिकेट खेळला असतो तर एक ठराविक पिरियड त्या कालावधीनंतर रिटायरमेंट ठरलेली आहे. पण मग हाताच्या बोटावर मोजणारे 25 खेळाडूंचंच आपण देशात नाव घेऊ शकतो. इतर कोण आल्या गेलं कोणी विचारायचं नाही,
पण ज्यावेळी आपण लोकांसाठी, समाजासाठी, निसर्गासाठी किंवा देशासाठी काम करतो मग ते मात्र हयात चिरंतन राहतं. तो एक आनंद आहे. मग तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही बरेचसे क्रिकेटर सोबत खेळले असणार, 2-4 नाव सांगा असे. आता महाराष्ट्रामध्ये खेळलो त्या सुनंदन गेले, जो एक रिपोर्टर म्हणून आता भारतीय संघावर जगभर फिरतो. त्यामुळे धोनीच्या भारतीय संघाबरोबर किंवा अनेक खेळाडू हिवरेबाजार माहीत झाले. शंतनू शिगवेकर लास्ट ओव्हर क्रिकेटमध्ये भारतात सर्वात जास्त सेंचुरी आणि दावा करणारा. माझे महाराष्ट्रातले अनेक क्रिकेटर आहेत, चेतन शर्मा, मनिंदर सिंग, मनोज प्रभाकर, देवाशिष मोहंती असे अनेक खेळाडू नंतर ते भारतीय संघामध्ये गेले. त्यांच्याबरोबर ऑल इंडियाला खेळायला मिळालं, त्यांचा खेळ पाहायला मिळाला. तुम्ही मला असे म्हणला की तुम्ही 26 वर्षाचे असताना सरपंच झाला. एक मेंटॅलिटी असेल लोकांची की हा लहान मुलगा आहे, त्याचं आपण काय नाही काय असतं की गावाचे त्यावेळेस वातावरणच एवढं बिघडलं होतं. कारण की शाळेची मुलं दारवाण्याची गुरुजी कारभारी शाळेत बसते. तर 72चा दुष्काळ, 76चा दुष्काळ, 82चा दुष्काळ, 10 वर्षाचं 3 दुष्काळामुळे महाराष्ट्राचं ग्रामीण चित्र एकदम बदलून गेलं. तर ज्या गावाने एक काळी शिकलेली माणसं नव्हती पण गावासाठी एकत्र येणं, बसणं, उठणं आणि सगळं चालायचं, तेच गावानंतर दुष्काळामुळं रोजगार हमी, त्या रोजगार हमीतून झालेले गैरसमज, त्यातून आलेली व्यसनाधीनता, त्यातून बिघडलेलं चित्र, यामुळे लोक कुठेतरी एखादं चांगलं कुणीतरी शोधत होते की गावातलं भांडणं मिटून जाते. म्हणून माझ्या नावावर सर्वांचं एकमत झालं किंवा शिकलेला आहे काहीतरी चित्र बदललं आणि मग वाद थांबले गावाचे म्हणून फक्त सरपंच झाला. पण असं काही करायचं आणि काम होईल असं तेवढं स्वप्न वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेस गावात थांबायचं ठरवलं, काही प्रसंग घडले, बालपणीच्या गोष्टी, बालपणीची प्रेरणा, झाडाचं पाणी, रानमेवा, सगळं, मग ते पोहायला जाणं, आंब्याचं सीजन, आंबे खाणं, बोरं खाणं, जांभळं खाणं, हे जे असे सगळे प्रकार होते ते काय ठरले चला काही काळ थांबू आपण. कारण त्यावेळेस झिरो बजेट लागू झालं होतं राज्य शासनाचं. तेव्हा नोकरीच्या ज्या संधी आलेल्या होत्या काही काळ थांबलेल्या होत्या. त्या पिरियडमध्ये गावात आल्यामुळे मुलांचा खूप सहभाग वाढला, एक चांगला क्रिकेट खेळाडू, महिलांचा सहभाग वाढला, का की गावातली दारूबंदी झाली. आणि तिसरं की सगळं गाव रोजगार हमीच्या कामावर असायचं. पण गावात दारू आणि याच्यामुळे कुठली सरकारी वन विभाग, कृषी विभाग गावात कुठलंही काम करत नाही. मग गावातले लोक शेजारच्या गावात कामाला जायचे. आणि मग ज्यावेळेस गावातच काम पहिलं मंजूर झालं त्यावेळेस सगळ्या मजुरांना, शेतमजूर सर्वांना वाटलं अरे चांगलं होतं. आणि त्यामुळे मग लोकांना ते आवडलं, त्यामुळे मग सगळ्यांनी स्वीकारलं. गावात दारूबंदी विरोध नक्कीच झाला असेल. हा आता एवढा तर देवादिकांच्या काळात सुद्धा सुरापान होताच. त्यावेळी ते देव होते तरी राक्षस होतेच ना. म्हणजे ते एक असं की रामायण, महाभारत सुद्धा किंवा ज्ञानोबा तुकोबांना या समाजाने घडवलेला. शेवटी आपण समाजासाठी काम करायचा प्रयत्न केला. समाज आपली परीक्षा पाहतोच. ती परीक्षेमध्ये आपलं एक कर्मच असतं आणि एक कर्तव्य असतं. एक उद्देश ठेवून का चला या संघर्ष. आणि मग ते लक्षात आलं की ज्यावेळी चांगलं काय करायला जातं त्यावेळी विरोधात ठरलेला असतो. आणि विरोध झाला म्हणून काम सोडून निघून जायचं, मग ते का पैसे असतं. मला याच्यातून एकच प्रश्न करायचं की आता बरेचसे नवीन उद्योजक ते टीम बिल्डिंग कसं करायचं हे मला त्याच्यातून जाणून घ्यायचं. टीम बिल्डिंग कसं करायचं की लोकांना जोडून कसं घ्यायचं. नाही, प्रत्येक क्षेत्र, प्रशासन असेल, पत्रकारिता असेल किंवा सामाजिक काम असेल किंवा एखादी शैक्षणिक संस्था चालवणे, शेवटी टीम लिडरशिप. एखादं समजा चांगले बँक चालवणं, एखादी पतसंस्था चालवणं, एखादा साखर कारखाना चालवणं किंवा एखादी मोठी इंडस्ट्री चालवणं, एक लिडरशिपचं व्हिजन असतंच. पण त्या व्हिजनला टीम सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि ज्याची टीम चांगली असते, प्रामाणिक असते, तिथं व्हिजन यशस्वी होते. नाही तर माझ्याकडे खूप मोठं व्हिजन आहे पण माझी टीम जर बरोबर नसेल तर कधीच काम पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ज्याची टीम चांगली मिळाली ती कामं पुढे गेली, ती लिडरशिप पुढे गेली.
तसं हिवरे बाजारमध्ये काही जुनी निवृत्त झालेले लोक आहेत. एक हरिभाऊ ठाणगे सर म्हणून ते 88 वर्ष आहे. 92 साली ते रिटायर झाले. मग ते गावातले सगळे आर्थिक हिशोब पाहायचे. कारण शेवटी योजना आणि त्याची अंमलबजावणी करताना निधी येतो. पण पैसा आला की तिथे गैरसमज सुरू होतो. जोपर्यंत पैसा नसतो तोपर्यंत कोणी विरोध करत नाही, आणि पैसा यायला लागला की मग गैरसमज सुरू होतात. झोपलेली माणसं जागे होतात. मग तिथं आपली पहिली कसरत असते. आणि म्हणून तिथे जे आपणच करायचं, योजना मंजूर करून आणायच्या, त्या राबवायच्या, आपण त्याचे हिशोब गावाला आपण द्यायचे. आणि मग एक लक्षात आलं की आपण हिशोब देण्यापेक्षा आपण हिशोब लोकांकडून घेतले पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या टीम तयार केल्या. मग ते हरिभाऊ ठाणगे सर आहे, दुसरे एस टी पादीर सर आहे, तिसरे रोहिदास पादीर सर आहे, चौथे आता संजय पवार म्हणून आहे, एक दोन माझे एक मातन ठाणगे, विजय सुंबे म्हणून, की हे जे की जुने कार्यकर्ते त्या दुर्दैवाने आज ते नाही, त्यांचं निधन झाल्यामुळं अशी एक चांगली टीम मिळाली. आणि गावात कसं असं ग्रामपंचायतीचं कामकाज असतं, तसं गावात विविध कार्यकारी सेवा संस्था असेल, तसेच गावाची दूध संस्था असेल, पतसंस्था असेल. मग यांच्या आर्थिक हिशोब सुद्धा गावासाठी असले पाहिजे. कारण वेगवेगळे लोक तिथं जोडलेले असतात. आणि प्रत्येक संस्था ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम करते त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट एकत्रित गावाला सकारात्मक होत असतो. आणि मग खाली काम करणारे, आता आमची दूध संस्था आहे, तिथली एक टीम स्वतंत्रपणे काम पाहते. आमची विविध कार्यकारी सेवा संस्था एक काळी ब्लॅकलिस्ट होती, आता 4-5 कोटीवर गेलेली आहे टर्नओव्हर. मग तिथं पाहणारे चेअरमन, ते सदस्य ते पाहतात, महिला मंडळ, तरुण मंडळ. आणि गावामध्ये सप्ताह असो, अखंड हरिनाम सप्ताह पाहणारे एक आध्यात्मिक टीम आहे. त्यात काही माझी जवान तिथे काम करतात. त्याच्यानंतर यात्रा उत्सव असो, मुंबादेवीचा कुस्तीचा आखाडा असो, आणि मग तिथं काम करणे, असे प्रत्येक ठिकाणी काम करणारी वेगवेगळ्या टीम असतात. आणि ते आपण तर सगळं करू शकत नाही, पण त्या गटांना जबाबदार दिली की मग ते गट त्या पद्धतीने काम करतात. आणि आपण त्यांच्याकडून हिशोब घ्यायचे. ज्यावेळी हिशोब लोकांमध्ये जातात त्यावेळी लोक आपोआप पाठबळ देतात. त्यामुळे पुढे अडचण येत नाही. हो, पारदर्शकता कामात असली की अडचण येत नाही. मग तुम्ही सरपंच झाला, एक म्हणतात की गावाचं जे राजकारण असतं ते सगळ्यात अवघड असतं. म्हणजे एक स्टेट लेवलचं, लोकल लेवलचं किंवा एक सेंट्रल लेवलचं राजकारण असतं. त्याचं कारण काय? नाही, कसं असतं की लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद हे 5 वर्षासाठी असतं. आणि ते वेगवेगळ्या गावाशी जोडलेलं असतं. इथं जेव्हा आपल्या त्या गावात आपण काम करतो त्यावेळेस प्रत्येक निवडणुकीला काही ना काही इश्यू असतात. कोणाच्या लग्नामध्ये अडचण आलेली असेल, कोणाच्या कुटुंब विभक्त झालं की त्याच्या भावाच्या शेतजमिनीचा वाद निर्माण होतो, किंवा शिवार वाहतुकीचे रस्ते असतात, किंवा शालेय गुणवत्ता असेल, किंवा एखादा यात्रा जत्रेमध्ये काही झालं, लग्नाच्या पत्रिकेवर जरी नाव खालीवर झालं तरी त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीला होत असतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने नेहमी सांगतो की लोकसभा, विधानसभा माझ्या दृष्टीने सर्वात सोपी, सर्वात अवघडी ग्रामपंचायत असते. कारण यांच्या आज्याला तेवढ्या आमच्या आज्याला बांधा बैल चारताना मारलं होतं. हे 10, 20, 50 वर्षाचे इश्यू अचानक समोर येतो. त्यामुळे आपल्याला, आणि गावात कसं असं की वेगवेगळ्या संकट, कोणाचा आता हॉस्पिटलचा प्रसंग असो, तिथे मदत करायची असेल, अपघातात एखाद्या, किंवा एखाद्या मुला-मुलींच्या नोकरीच्या बाबतीतला प्रश्न असो, समोर म्हणतो. आणि ती ओपीडी असते डॉक्टर टाईप, डेली डिस्पोजल, रोज समस्या असतात, रोज समस्याचे उत्तर. त्यामुळे कुठल्याही राज्यकर्ते स्वतःच्या गावात राहत नाही. अनेक उदाहरणं पाहतो. ठराविक लोक येते जो स्वतःच्या गावात राहतो त्याला रोज सकाळी उठल्याबरोबर पहिल्या गावातल्या समस्याचा सामना करावा लागतो. त्यामुळं सगळ्यात अवघड गाव असतं. जे ज्या काळात, म्हणजे आजकाल जे असं आहे की भाऊ सुद्धा भावासाठी मदत करत नाही, त्या काळात तुम्ही पूर्ण गावासाठी उभे राहिले. ते काय आवड असते, चालेल, एक आवड म्हणून ठरवलं करायचं. मी कधी बी पैशाच्या आणि पुरस्काराच्या मागे गेलो, या गोष्टी आमच्या मागे पडाल्या. आजही आम्ही स्पेशल फंडिंग, कॉर्पोरेट फंडिंग, प्रत्येक काम करायचं ते प्रामाणिक आणि गुणवत्ता
आज कॉन्क्रीटचा रस्ता गावातला आमचं 20 वर्ष झाले खराब नाही आज अजूनही 20 वर्ष खराब होणार. डायमंड रस्ता 15-16 वर्ष खराब होत नाही. आणि लोकांचा सहभाग आहे. आमची पाणी योजनेला आज एकूण 20 वर्ष झाली. फक्त 80,000 रुपये मेंटेनन्सचा खर्च 20 वर्षात. आणि पाणी दिवसा आड नियमितपणे घरात पाणी जातं ते. आणि पुन्हा गावात एक मंगल कार्यालय केलं का जिथे 17-18 लोकांनी स्वतःची घरं जे शेतात राहायला गेले ते गावातली घरं फुकट शाळेला गावात जमा केली, ते पाडले, श्रमदान केलं, तिथं मंगल कार्यालय केलं. 15% लोक वर्गणी गावकऱ्यांनी केली होती. आणि 2100 रुपये भाडं घेतो आम्ही. आता ग्रामपंचायत कार्यालय होते आमचं, यामध्ये 10 लाख रुपये आमची गावाची वर्गणी होती. जे डिव्हिडंड फंड वाटला आम्ही सोसायटी 15%. मग ते लोकांनी गावात जमा केलं. किंवा आता प्रवेशद्वार केले गावाचं, मग त्या प्रवेशद्वारात सुद्धा 24 लाख रुपये गावाची वर्गणी, एकूण 60 लाख रुपयाला मिळाले होते. युवराज छत्रपती संभाजीराजांनी 25 लाख खासदार निधी वाचवण्यासाठी म्हणून दिला. आणि दुसरा राज्य शासनाच्या ग्रामविकासच्या 25-15 एवढं 25 लाख मिळाले सांस्कृतिक समाज. आणि जास्तीचा खर्च आला तो 24 लाख रुपये लोकांनी गावात आणून. आणि प्रत्येक गोष्ट जी करायची ती लोकांच्या समोर चर्चा करून हिशोब लोकांमध्ये ठेवायचा आणि त्याचा परिणाम लोकांचा सहभाग मिळतो. मग तुम्ही ह्याच्या पुढं म्हणजे सरपंच आमच्या पुढं कधी असेल विचार केला का सरपंच जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार म्हणून काय असं? कारण की तुमची ओळख नाही, एकदा केलं होतं 92 ते 97. मी नगर तालुक्यातून 4 गटातून पंचायत समिती सदस्य निवडून आलो. अनेक कार्यालयात गेलं का तिथं लोकप्रतिनिधीचं पत्र आणा म्हणायचं. त्यांच्या गेलो त्यांनी म्हणायचं शेजारच्या गावानं मग अपक्ष निवडणूक केली. कॉलेजच्या मुलामुलींनी ग्रामस्थांनी 1000 रुपयातून पंचायत समिती सदस्य निवडून आलो. त्यावेळी पाहिलं आणि त्याच कालखंडात 13-14 गावात खूप चांगलं काम केलं. आणि सरपंचांवर थोडं विधानसभेसाठी चर्चा झाली. त्याचा परिणाम गावाच्या पोलीस पाटलाच्या निवडीत झाला. एक संपूर्ण गावाने एक विचाराने गावचा पोलीस पाटील नेमला. सगळं गेलं, पण थोडं राजकारण आलं आणि त्यात वाद इतके झाले की मी 68 किलो 56 किलो झालो. एवढं चांगलं आपण काम करेल 90% लोक बरोबर, 10% पुन्हा गैरसमज वाद झाला. आणि मग ठरवलं की गाव पाहायचं तर स्वतःचा राजकीय करिअर करायचं. आणि गावात निर्णय घेतला की आता इथून पुढं पक्षी राजकारण नाही करायचं, फक्त गावापुरतंच मानलं. पूर्ण वेळ गावात. अहिल्यानगरमध्ये काय असं बदलावंसं वाटतं की काय म्हणजे एक असं बदल काय करूच वाटतं की नाही, आता कसं आहे 540-42 वर्षाचा इतिहास आहे मला शहराच्या स्थापनेचा. आणि अहिल्यादेवी होळकर यांचं हे जन्मस्थान आहे चोंडी. आणि त्यांच्या नावाने शहर आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावावर शहराला आला असेल. अहिल्यादेवींनी जे काम केलेलं आहे त्यांचं सर्वात मोठं काम या देशात पाण्यामधलं होतं. प्रचंड मोठं दुष्काळ निवारण, शेतकरी, आज 7-12 चर्चा करतो आपण. जो ब्रिटिशांनी आणला त्या छत्रपती शिवकालीन जमीन महसूल, अहिल्यादेवी होळकरांच्या काळातला जमीन महसुलाची पद्धत, पेशव्यांच्या काळात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून 7 म्हणजे 12 झाडं, 7 झाडाची फळं तुम्ही घ्या, 5 झाडाची फळं सरकारला जमा करा महसूल म्हणून त्यांनी दीर्घ आयुष्य 100-200 वर्ष असणारी झाडं लावली. वड, पिंपळ, चिंच, लिंब आणि साली. प्रचंड मोठं काम त्यांचं याच्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे राज्यकारभाराची जी पद्धत होती ती पद्धत जनतेसाठी होती आणि राष्ट्रासाठी होती. म्हणून मला असं वाटतं की नगरकरांचं ज्या सुविधा आहेत त्या सुविधा, आणि म्हणून पहिलं चोंडीपासूनच शिना जाते पुढे. शिनेचा उगम नगर तालुक्यातून सशिवाडीत होतो. सशिवाडी ते शिना प्रकल्पापर्यंत अहिल्यादेवींना अभिप्रेत असलेलं ते शिना आता गटार झालेलं आहे. ड्रेनेज आहे ते नगर शहराचं सांडपाणी वाहणारं ड्रेनेज. त्याऐवजी स्वच्छ निर्मळ नदी झाली तर मला वाटतं अहिल्यादेवी होळकरांच्या नामकरणाला ते सार्थक लागेल. तुम्ही काय टिप्स देतात ते असं
स्वच्छ करण्यासाठी किंवा नाही, स्वच्छतेसाठी कसं आहे, ते शेवटी राजकीय अल्ल्यादी होळकर राज्यकर्ता. त्यामुळं राज्यकर्त्यांनी पक्षी ही पक्षाच्या पलीकडे जावं. वादविवाद आता पक्ष पार्ट्या राहणार याच्यात, तेव्हाही होते, आज ऐकू द्या राहणार. पण गावाच्या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि शहराच्या सुशोभीकरणासाठी आता नगरचा भुईकोट किल्ला आहे, ऐतिहासिक नगरचं खूप मोठं महत्व आहे. आणि आता दातृत्व प्रचंड आहे. आता नगरच एक शहर राहिलंय की आता पुण्याला मर्यादा आली, इकडे संभाजीनगरला मर्यादा आली, नाशिकला मर्यादा आली, आणि सगळ्यात मोठा कृषीचा नगर होऊ शकतो. फारशी इंडस्ट्री अजून म्हणजे एवढी गर्दी झाली नाही, पण इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर हब जर झाला, कारण आता शिर्डी, शनी शिंगणापूर, राळगण सिद्धी, हिवरे बाजार हे पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठ्या ठिकाण आहेत. त्यामुळे नगर शहराचं सुशोभीकरण आणि जिल्ह्यातील कृषीच्या दृष्टीने आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने नवीन हब जर झाला, आणि त्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन जर काम केलं अवघड नाही. कारण नगरला आता ज्या सुविधा असणं गरजेचं आहे, अजून ते मोठं स्टेडियम असावं किंवा एक क्रीडा खेळाच्या दृष्टीने सगळ्या मुलांचा बोल पुण्याकडे मुंबईकडे असावं, तर तो इथं तो एक स्कोप निर्माण झाला. तो निवड एक पक्ष करू शकणार. निवड आपण म्हणलं आमदारांनीच करावं, खासदारांनीच करावं, तर त्याला जनतेचं सुद्धा तेवढं सहभाग मिळाला पाहिजे. जोपर्यंत जसं हिवरे बाजारमध्ये जनतेचं पाठबळ मिळालं म्हणून काम उभं राहिलं, तसं नगरमधल्या जनतेने एक विचाराने हे केलं तर राज्यकर्ते त्याला दिशा देऊ शकते. मग हिवरे बाजारला बदलण्याची प्रेरणा कशी होती? नाही, आता प्रेरणा कशी असेल, प्रेरणा घेऊन चालत नाही, प्रेरणेला कृतीची जोड लागते. जेव्हा कृतीमध्ये ॲक्च्युली जमिनीवर केलेलं काम तिथे जेव्हा यश मिळतं त्यावेळेस त्या प्रेरणेला अर्थ असतो. म्हणून माझी प्रेरणा जी आहे, माझं बालपणीचं गाव, मी ज्या गावात लहानचा मोठा झालो, माझी कौटुंबिक परिस्थिती, कुटुंबात असली कुस्तीची परंपरा, मोठमोठाले मल्लकरण, चुलते वडील, मोठे पैलवान, आणि जिल्ह्याच्या संघातले अर्धे पैलवान एक हिवरे बाजारचे असायचे. सलग 12 वर्ष आपल्या वजन गटात सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवणारे पैलवान या गावातले. आणि आंब्या सीजन आले की आंबे खाल मिळायचे, बोरा सीजन आले बोरं खाल मिळायचे, जांभळा सीजन आले की जांभळं खाल मिळायचे, नद्यांनी ओढ्यांनी खिकडे मासे धरायला मिळायचे. इतकं निसर्ग संपन्न होतं. आणि डोंगरात रान मोगरा यायचा, आणि दसऱ्याला मग गावातली मुलं जायचो आम्ही डोंगरातली मोगऱ्याची फुलं तोडून पूजेला आणायचो. आणि गावातले काख्या एका दसऱ्याला घोडेस्वार डोंगरात जायचे, आणि चांदकाई मातेचं म्हणजे देवदेवत आहे मंदिरात, तिथं नाभीमध्ये लिंबू टाकायचे 5, ते गावाच्या बाहेर यायचे. असं एक जुनी आख्यायिका त्यामध्ये. आणि म्हणे छत्रपती शिवाजीराजांच्या जुन्नर परगण्यातलं शेवटचं गाव निजामाच्या बरोबर. पुढे जाऊन हे मग महादेवजी शिंदेचा वाडा, जामगाव वाडा जवळच आहे. पुढे पेशव्यांना हे गंदे म्हणून त्यांना वतन दिलं गेलं. मग गावात पेशव्यांची बारा होती, शेती होती, महादेवाचं सिद्ध मंदिर त्यांनी बांधलेलं होतं. आणि काही गिरगळ आहेत गावात, ते दगडावर कोरलेलं. एखाद्या गावचा ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक असं काही जर मोठं कर्तृत्व असेल तर मग त्याचं त्या विरगळवर त्या दगडावर कोरलं जायचं. आमच्या त्या पिंपळ्या झाडाखाली आहेत ते घोडेस्वार आहेत, हातात भाले आहेत, लढाई चालू आहे. स्वर्गातल्या एखादा पुण्य आत्म्याचं जर निधन झालं, स्वर्गातील देवता अप्सरांना पाठवून त्या आत्म्याला घ्यायला आहे. तो एक आहे महादेवाचे पिंड, अप्सरा आलेले आहेत, त्या आत्म्याला घेऊन चाललेले आहेत. मग असं आहे. पुन्हा हिवरे बाजार म्हणजे जुन्नर परगण्यात शेवटचं गाव घोडे आणि हत्तीची बाजारपेठ होती, ते सुद्धा त्या दगडावर कोरलेलं आहे. आणि त्याला लोकांनी देवळापुढे ठेवून देव करून टाकला होता. मग त्याला आम्ही वेगळं करून आता ते एका काही तज्ज्ञ आले आणि त्यांनी सांगितलं ते लक्षात आलं. म्हणून ही माझी बालपणीची प्रेरणा होती. 10 पैलवान आमच्या घरी वर्ष राहायचे. आमच्या वडिलांचा वयाच्या 16व्या वर्षी इंदोर आणि उज्जैनला तिथल्या मराठी भाषेखाली त्या काळात ब्रिटिश काळात चॅरिटी शिवाय आयोजित केला होता. ती क्रांती सेनाना पाठी सुद्धा आमच्या गावात
आमची मोसंबीची बाग होती खूप मोठी. वडील 3 चुलते, 100 एकर जमीन होती आणि आमचा मोसंबीचा बाग म्हणजे परिसरात प्रसिद्ध होता. कुठलाही पाहून आला का बागेत असायचा आणि त्या काळी 10, 12, 15 हजार रुपये मिळायचे 60, 65, 70च्या दरम्यान. ती दुष्काळात ती बाग गेली आणि कधी चुलते वडील किंवा कुठला स्वार्थ नसायचा, म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशासाठीच करावी असं नसायचं आणि गावातला न्यायदान या सगळ्या गोष्टी पाहिजे. गावातला लेझमाचा सुंदर डाव होता. एखाद्या गरीबाच्या घरात निधन झालं कोणाचं, अख्ख्या गावाच्या चुली बंद करून लोक दुःख वाटून घ्यायचे. सण आणि उत्सव आले का सगळ्या सहभाग व्हायचा एकमेकांच्या. लोक शिकलेले नव्हते पण सुसंस्कृत होते. पैसे नव्हते पण माणुसकी होती आणि बालपणी पाहिलेलं. आमचा एक चुलत भाऊ होता राम पवार म्हणून, दुर्दैवाने 72 साली तो ॲक्सिडेंटमध्ये गेला. त्यांची एक टीम असायची. गावातल्या जुने देवळं खराब झाले का ते त्या हेमाडपंथी टाईप होते, दुरुस्त करायचे, हे करायचे. गावातले काही जुन्या लोकांनी त्या काळी नाटिका बसवायचे ते. मग असे गाव सगळं एकत्र येऊन हे सगळं करायचं प्रेरणा होती. म्हणून सरपंच झाल्यावर मी पहिल्यांदा बालपणीचं गाव उभं करायचं ही प्रेरणा माझी. तो रानमेवा, ते जाऱ्याचं पाणी आणि ते उभं केलं आम्ही ते सगळं. आणि मग पुढे काम करताना झाडे लावली, सगळं स्वच्छता, शाळा आणि 95 साली मग राज्यात आदर्श गाव निधीची घोषणा झाली. मग त्यात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पाणी आडवा आणि जिरवा आणि ते पेपरला बातमी ते प्रपोजल तयार केलं. यशवंत कृषी ग्राम विकास संस्था केली आणि ते कृषी विभागामार्फत मंजुऱ्या दिल्या. आणि 94-95 साली 94ला अण्णासाहेब हजारे ते गाव तपासण्यासाठी हिवरे बाजारला आला. मग तिथून तो एक संपर्क. पुन्हा सरपंच झालो त्यावेळेचं प्रेरणा एक सोनेवाडीचे जगन्नाथ पाटील दळवी म्हणून एका राजकारणातला प्रामाणिक व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या सोनेवाडी गावात खूप चांगलं काम केलं होतं आणि ते पाहुणे असल्यामुळे त्यांचं त्या गावातलं काही गोष्टी, पंचायत राजचा त्यांचा अनुभव, ते जिल्हा परिषद सदस्य होते, सभापती होते. मग हे थोडं असे वेगवेगळ्या ठिकाणी, जसं भगवान दत्तात्रेयांना 24 गुरु होते, त्यामुळे प्रत्येक क्षेत्र हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या संपर्कात येऊन आपण हे केलं. आणि एक मात्र नक्कीच होतं की बालपणीचं गाव उभं करायचं ही प्रेरणा माझी गावात येण्या पाठीमागची, की पुन्हा गावात वाद झाले नाही पाहिजे. आणि ते काम आम्ही 26 जानेवारी 90ला 14,000 5 मंदिराच्या संकल्पनेनं सुरू केलं. श्रमदान केलं, 14,000चं पेमेंट केलं आणि त्याच्यातून गावात मग शाळा दुरुस्ती, व्यायामशाळा दुरुस्ती, मारुतीचं मंदिर दुरुस्ती आणि ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती आणि 1000 चिंचे झाडं लावली. पण ते पहिला प्रयत्न, पहिलं फेल्युअर, झाडं लावली. आणि मग मोकाट जनावरांचं पहिल्यांदा व्यवस्थापन केलं पाहिजे आणि भुकीकडून भूकमुक्तीकडे, तर गाया, शेळ्या, मेंढ्यावाले पुढे जातील. मग आम्ही वन विकास, मृतसंधारण, जलसंधारण, पशुवर्धन हे काम केलं. आणि कामानंतर मग आपण दारिद्र्य कमी कमी होत गेली, तशा मोकाट जनावरांची संख्या कमी होत गेली. दूध स्टॉल फिडिंग आलं, बंदिस्त गाई गोठे आले, त्याच्यामुळे सगळं चित्र बदललं. आता किती मिलियनर्स गाव? नाही, आता 99 मिलियनर्स. पहिले तर अख्खा गाव मोजून 4-5 घरं वर्षभरात धान्य खायचे, इतरांनी कोणाकडून तरी मागून आणून खायचे. आज गावात गरीब माणूस, सरकारी धोरणानुसार आम्ही 0 आहे BPL, पण आमच्या धोरणानुसार आजही 12 कुटुंब BPL खाल्ले, म्हणजे बिलो पॉवर्टी. कारण ज्या घरात 2 वेळेचं अन्न, घरातलं छोटं मोठं आजारपण आणि मुलांचं शिक्षण, हे जे घर करू शकतं ते APL, आणि जे करू शकत नाही ते BPL, असे 12 घरं असे तर ते कुटुंब आजही गरीब, त्यांना मदतीची गरज असते. सरकारी जे 16 पॅरामीटर आहे, पक्कं घर, मोटरसायकल, मोबाईल, फ्रीज, रंगीत TV, मोटरसायकल येतात कोणाच्या घरात, आणि त्यांचं उत्पन्नाचं एक जे आहे क्रायटेरिया, त्यानुसार नाही. वॉटर बजेटिंग तुम्ही एक कन्सेप्ट आणली होती, ते नेमकी काय होतं? नाही, वॉटर बजेटिंग म्हणजे पाऊस पडतो किती, वाहून किती जातो, बाष्पीभवन किती होतं, जमिनीत किती जिरतो आणि विहिरीत किती पाणी होतं. 95 साली किंवा आपल्याला
पडणारा पाऊस किती आहे आणि पाणी पिकाला मिळणार किती आहे त्या प्रकारची पीक पद्धती आणली पाहिजे. म्हणून गावात काही शिस्त आहे, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान आणि पाण्याचा ताळेबंद आणि लोटाबंदी. लोटाबंदी म्हणजे आज स्वच्छ भारत अभियान चालू आहे. आम्ही 92 साली शौचालय बांधले आणि हिवरे बाजारचे हे सर्वात महत्वाचं की शासनाचे कुठले अभियान आले आम्ही त्यामध्ये सहभागी होतो. सहभागी झाल्यामुळं लोकांचा सहभाग वाढतो, नवीन जनरेशन पुन्हा प्रक्रियेत येतं आणि मग त्याच्यातून पुढे एखादं एक जनरेशन काहीच नव्हतं ते काही गोष्टी समजून घेतं, चुका बी मान्य करतं. पण नवं जनरेशनला सगळं ऐकतं मिळालं, त्यांना असं वाटतं की आता तेव्हा नव्हतं म्हणून आजी वडिलांनी केली नाही माझ्या, आज आमच्या काळात आहे. मजा मारायची म्हणजे काय डीजे लावणं, जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवस त्याच्यामुळे व्यसनाधीनता वाढते. आमच्याकडे गावात कुठला पुतळा नाही, जयंती पुण्यतिथ्या विजय राष्ट्रपुरुषाची विचार जगाच्या कृतीमध्ये ह्या पद्धतीने आम्ही करत असतो. मग शेतीतून पैसा कसा नाही, शेती आमचं मूळ उत्पन्न शेती आहे. कारण ऊस, डाळिंब, द्राक्षासारखी पिकं घेत नाही जास्त पाण्याची. तर 5 वर्षात 2 वर्ष दुष्काळ असतो आणि दुसरं बोरवेल घेत नाही आम्ही, विहिरीद्वारे शेती करायची. त्यामुळे पाण्याची पातळी टिकून असते. 15 फेब्रुवारीला गावातलं पाणी संपायचं, 70 विहिरी असतात. आज 440च्या आसपास विहिरी आहेत. तरी मे महिन्यात सुद्धा हातपंपांना पाणी असतं. त्याला कारण ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट, वॉटर बजेटिंग आणि क्रॉप. 12 महिने ज्या पिकांना पाणी लागतं ते पिकं कमी केली आहे. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यात फळबागा 117-18 एकराच्या पुढे गेलेल्या आहेत. फळबागा आपलं सीताफळ जास्त आहे, थोडा संत्रा आणि पेरू. त्यामुळे कमी पाण्यातला असल्यामुळे वॉटर बजेटिंग असल्यामुळं ते अडचण आम्हाला येत नाही. कोणते क्रॉप्स लावले पाहिजे असं ठरवून केलं. आजकाल कसं आहे, बाजारात जे जास्त पैसे होते तेच पीक लावतो आपण. आणि मग पाणी कमी पडलं का बोरवेल घेतो, बोरवेल घेतलं तर पाणी संपून जातं. त्याच्यामुळे आम्ही पाणी व्यवस्था, भूजल व्यवस्थापन आणि पीक पद्धती याच्यामुळं एवढं यश आम्हाला मिळालं. तुम्ही दूध व्यवसायावर भर दिलेले सर्वात जास्त दूध व्यवसायामुळे काय आलं, नैसर्गिक म्हणा, सेंद्रिय म्हणा, शेतीकडे आपोआप त्याचं शेणखत, बायोगॅस स्लरी मिळाली की त्या रासायनिक खताने कमी होतो. एखाद्या नवीन व्यक्ती असेल दूध व्यवसायासाठी तुम्ही त्याला कसे टिप्स द्या? नाही काय आता नवीन व्यवसाय कसा, तसा पश्चिम महाराष्ट्र दूध व्यवसाय प्रचंड अग्रेसर आहे. कारण दूध व्यवसायावर पश्चिम महाराष्ट्र तरलेला आहे. त्याची शेती आणि उत्पादक का तेवढा रोजचा पैसा येतो. पैशामुळं कौटुंब, आता आमच्याच गावात निवड दूध आता 4-5 हजार लिटर दूध कलेक्शन, रोज 1 रुपया बोनस देतो एका लिटरला. आणि 70-80 लाख रुपये आज आमच्याकडे बॅलन्स शिल्लक आहे. आणि जेवढं आतापर्यंत 1.5-2 कोटी बिगर व्याजे आणि गाई आणि याच्यासाठी दुधाचं मशीन घ्यायला, कडबा कुठे घ्यायला दिले. पण दर महिन्याचा हप्ता वेळेत भरायचा. कारण आमच्याकडे बँकेचं कर्ज, विकास सेवा संस्था सुद्धा ब्लॅकलिस्ट होती एका. आज तिथे 31 मार्चला 100% वसूल होतो. त्यामुळे आम्ही डिव्हिडंड वाटतो. त्यामुळे सरकारची कुठलीही योजना घेताना आम्ही घ्यायचं ते परत द्यायचं. म्हणजे लाईट बिल सुद्धा 100% भरणार गाव. त्याच्यामुळे मग ती अडचण येत नाही आणि सगळं लोकांच्या समोर असतं. आता तुम्ही किती गावाला गाईड करता आणि आता मी राज्याच्या आदर्श गावनेचा अध्यक्ष आहे. 2008 साली म्हणजे 1 जानेवारी 9लाच मला, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि नामदार बाळासाहेब थोरात मंत्री जलसंधारण, अण्णासाहेब आढावे. अण्णांनी राजीनामा दिला, मला अध्यक्ष केलं. पुढे जे बदल झाले, 14ला भाजप सेना सत्ता आला. मग तिथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलावून की काम तुम्ही पुढे घेऊन घ्या. म्हणजे कुठलंही सरकार बदललं तर, कारण मी कुठल्या राजकीय सगळ्या स्टेजवर जातो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावल्यावर जातो, जमाते इस्लामी हिंदीत बोलू किंवा RPIने बोलू. आपला अनुभव, आपलं काम जर राष्ट्र आणि समाजाच्या गावाच्या कामी येत असेल तर मी 100% जातो. आता प्रधानमंत्री मोदयांतर मन की बात मध्ये ते बोललेले आहे. सगळ्यांची आणि राज्यभर देशभर फिरत असतो. आता तुम्ही लास्ट येणाऱ्या फ्युचरसाठी कसं प्लॅन करते किंवा त्यांना काय सांगा? नाही काय, आता 75 वर्षात जे निसर्गातून घेतलंय स्वातंत्र्याच्या, ते 100कडे जाताना 25 वर्षात परत गेलं पाहिजे. म्हणून तरुणांनी
व्यसनमुक्त राहिलं पाहिजे आणि राष्ट्रप्रेमी बनलं पाहिजे, निसर्गप्रेमी बनलं पाहिजे. कारण तापमान बदलामुळं मानवी अस्तित्वाची समस्या आणि पहिल्यांदा शेवटी जर निसर्ग असाच बदलला आणि जर अतिवृष्टी ढगफुटी सगळे प्रकार घडत राहिले तर तुमचा पैसा काय कामाचा आहे. शेवटी पैसा हे जगण्याचं साधन आहे, ते अंतिम साध्य नाही. अंतिम साध्य कुटुंबाचा आनंद आहे. आणि कुटुंबात आनंद मिळवायचा असेल तर अगोदर निसर्गाला सुरक्षित केलं पाहिजे, देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि सामाजिक परिस्थिती सुरक्षित राहिली पाहिजे. तर नाही तर आपल्याकडं सगळं आहे पण शेजारी असुरक्षित आहे. पाकिस्तान, बांगलादेश, चीन पाहतोय तसं आपलं घर सुरक्षित आहे पण शेजारी असुरक्षित असेल तर आपल्याला ते सुरक्षित राहू द्यायचं. म्हणून स्वतः आनंदी राहायचं असेल तर शेजाऱ्यांना आनंदी ठेवा. हे आता संतांची महंतांची सगळ्यांची तीच परंपरा होती. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरा तर सर्वसमावेशक आहे, त्या पद्धतीने केलं पाहिजे. धन्यवाद. आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन परत येणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून्ड. धन्यवाद.